ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी किती घातक आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना 1 एप्रिलला नुकतीच घडली आहे। पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडणार आहे। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आता निवडणूक म्हटली की कोणीतरी हारतं आणि कोणीतरी जिंकतं, पण हे समजण्याची कुवत ममता बॅनर्जी यांच्याकडे अजिबात नाहीये। दमदाटी करून, धमक्या देऊन, भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करून, हिंदूंना धमक्या देऊन, त्यांच्यावर हल्ले करून, बांगलादेशी घुसखोरांना आपल्या डोक्यावर बसवून, कसंही करून त्यांना सत्तेत यायचंच असतं। आणि या आधीच्या अनेक निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी तेच केलंय। आता यावर कडी करत न्यायिक अधिकाऱ्यांना बांगलादेशी घुसखोरांनी घेरत त्यांना वेढा घालण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। हे सगळं पाहिल्यानंतर पश्चिम बंगाल भारतातच आहे की बांगलादेशात आहे असा प्रश्न पडतो। नेमका प्रकार काय आहे हे आजच्या भागातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिलला मालदा जिल्ह्यामध्ये SIR प्रक्रियेतून ज्यांची नावं वगळली गेली होती त्यांच्या फेर तपासणीसाठी 7 न्यायिक अधिकारी गेले होते। आता या न्यायिक अधिकाऱ्यांवर जबाबदारी काय आहे तर SIR प्रक्रियेत सहाय्य करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सगळी प्रक्रिया पार पडते। या अधिकाऱ्यांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि एका अधिकाऱ्याची 5 वर्षांची मुलगी सुद्धा त्यांच्यासोबत होती। हे सगळे अधिकारी ज्या ऑफिसमध्ये बसून काम करत होते तिथे संतप्त बांगलादेशी घुसखोरांनी वेढा घातला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली। हजारोच्या संख्येने हे सगळे बांगलादेशी घुसखोर तृणमूल काँग्रेसचे गुंड तिथे जमलेले होते। आता मालदा जिल्ह्याची थोडी पार्श्वभूमी पाहूया। मालदा जिल्हा हा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो आणि तो जिल्हा बांगलादेशच्या सीमेवर आहे। त्यामुळे सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर हे मालदा जिल्ह्यात आहे आणि पश्चिम बंगालमधला पहिला चिकन नेक म्हणून हा जिल्हा ओळखला जातो। बांगलादेशातून भारतात बेकायदा येणारे सगळे घुसखोर सर्वप्रथम याच जिल्ह्यात येतात आणि इथे आल्यानंतर त्यांना भारतातली सगळी सरकारी कागदपत्र, ओळखपत्र दिली जातात आणि मग इथून हे बांगलादेशी घुसखोर वेगवेगळ्या भागात स्थायिक होतात। त्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलला हे सगळे न्यायिक कर्मचारी फेर तपासणीच्या कामासाठी ऑफिसमध्ये बसले होते आणि दुपारपासूनच बांगलादेशी घुसखोरांनी त्या ऑफिसला वेढा घातला, त्यांना ओलीस ठेवलं। या कर्मचाऱ्यांना दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत अन्न पाण्याचा एक थेंब सुद्धा दिला नव्हता, तो त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिला नव्हता। आणि या सगळ्या बांगलादेशी घुसखोरांचं म्हणणं काय तर आमच्याकडे कागदपत्र नसली तरी सुद्धा आम्ही मतदान करणार, कारण आम्ही आता इथे राहतो, त्यामुळे मतदानाचा आम्हाला अधिकार आहे आणि ही SIR प्रक्रिया वगैरे काही आम्ही मानत नाही, आम्ही मतदान करूनच राहणार असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर अशी यांची अवस्था आहे आणि ममता सरकारनेच या सगळ्या घुसखोरांना डोक्यावर बसवलंय। पण आता ती डोकेदुखी आपल्याला होतीये। सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकाराची माहिती जेव्हा सरन्यायाधीश सूर्यकांत यांना मिळाली तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्यांचा फोन उचलला सुद्धा नाही। त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी संपर्क साधला आणि त्यांना आदेश दिले की या सगळ्या कर्मचाऱ्यांना तिथून सही सलामत बाहेर काढावं। शेवटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मध्यरात्री बाहेर काढण्यात आलं। तिथून सुटका केल्यानंतर अधिकाऱ्यांना एका मोटारीतनं दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना या बांगलादेशी घुसखोरांनी त्या गाडीवर सुद्धा दगडफेक केली। म्हणजे थोडक्यात या सगळ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला। या संपूर्ण प्रकारामुळे सरन्यायाधीश सूर्यकांत हे चांगलेच संतप्त झाले। पश्चिम बंगालमधलं वास्तव आणि राजकीय परिस्थितीचं खरं दर्शन या निमित्ताने झालं। त्यामुळे ते असं म्हणाले की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे कोसळली आहे आणि या घटनेचा तपास CBI किंवा NIA या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून करण्याच्या सूचना त्यांनी निवडणूक आयोगाला दिल्या।
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि गृह सचिव यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली. राज्यात केंद्रीय सुरक्षा दलाला आणि वेळप्रसंगी लष्कराला तैनात करण्याचे सुद्धा त्यांनी सांगितलंय. देशातील सर्वाधिक राजकीय ध्रुवीकरण झालेलं राज्य म्हणजे बंगाल असं म्हणत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ममता सरकारचे वाभाडे काढलेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अतिशय निर्लज्जपणे या घटनेचं समर्थन करत स्वतःची जबाबदारी झटकली. त्या असं म्हणाल्यात की आता राज्यात निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता आहे, त्यामुळे राज्याची सगळी सूत्र माझ्या हातात नाहीयेत, तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हातात आहे, त्यामुळे यामध्ये मी काहीही करू शकत नाही असं म्हणत त्यांनी या घटनेचं खापर भाजप आणि निवडणूक आयोगावर फोडले. ममता दीदी यांना सत्तेची इतकी लालसा आहे की कायदा शिष्टाचाराचे सगळे नियम त्यांनी धुळीला मिळवलेत. मालदाच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मोफक्करुल इस्लाम याला पोलिसांनी अटक केली. तो MIM या पक्षाचा माजी उमेदवार होता. म्हणजे त्याने 2021 मध्ये MIM कडून निवडणूक लढवली होती, पण तो हारला होता आणि तिथे तृणमूलचा उमेदवार विजयी झाला होता. आणि कोलकाता उच्च न्यायालयाचा अधिवक्ता म्हणून सुद्धा तो काम करतो. पण ममता बॅनर्जी यांच्या सुद्धा तो जवळचा आहे. त्यांच्यासोबतचे सुद्धा अनेक फोटो त्याने शेअर केलेले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच बागडोगरा विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आणि या प्रकरणी आणखी 15-20 जणांना अटक करण्यात आली. तृणमूलच्या गुंडांची गुंडगिरी ही वाढतच चालली. याचं आणखी एक उदाहरण आहे. एक व्हिडिओ दाखवते, तो पहा. নল চালাবার চেষ্টা করছে। আমাদের 29 তারিখ ভোট এবং 14 মে গণনার সন্ধ্যার পর থেকে তাদের উপরে স্টিম রোলার চলবে। আমরা খোলা আকাশের নিচে বলে যাচ্ছি, কারণ এই লড়াই আমাদের জিততে হবে। এই লড়াইয়ে বাঙালির পাশে দাঁড়াতে। जर तुम्ही आम्हाला मत दिलं नाही, आमच्याशी दगाफटका केला, तर मतमोजणीनंतर तुमच्यावर स्टीम रोलर चालवला जाईल आणि हे मी मोकळ्या आकाशाखाली सांगतोय. आता स्टीम रोलर म्हणजे काय, तर रस्ता बांधकामात एक वापरलं जाणारं जड यंत्र. आणि ही धमकी कोणी दिली आहे, तर तृणमूल काँग्रेसचा पंचायत प्रमुख असलेला हफिजुल मुल्ला. दक्षिण 24 परगणा इथल्या जिबनतला परिसरात त्याने मतदारांना उघडपणे धमकी दिली आहे आणि व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याला सुद्धा अटक केली. ही असली गुंडगिरी करून ममता बॅनर्जी 2021 साली सुद्धा सत्तेत आल्या होत्या. पण आता देशाच्या सुरक्षेसाठी आणि पश्चिम बंगाल बांगलादेशला जोडला जाण्यापासून वाचवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुस्लिम तुष्टीकरण, हिंदूंची अवस्था, तिथला खुंटलेला विकास, महिलांची सुरक्षितता, बांगलादेशी घुसखोर या सगळ्या समस्यांच्या दलदलीत अधिक खोल जाण्यापासून वाचण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवणं अतिशय गरजेचं आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होणं हे फक्त तिथल्या सुज्ञ मतदारांच्या हाती आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होईल हीच अपेक्षा करूया. आजच्या भागात इथेच थांबते, पण या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की व्यक्त व्हा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.